आज मी आलोय अकोल्याच्या अशा ठिकाणी जिथं शब्द कमी पडतात. ही आहे विरगावची गोधाम गोशाळा. 2015 साली काही मोजक्या गायींनी सुरू झालेला हा प्रवास आज 11 वर्ष पूर्ण करून 500हून अधिक गायींना सुरक्षित आश्रय देतोय. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनी असहाय्यपणे सोडलेल्या हजारो गायींना इथे नवीन आयुष्य मिळालं. या प्रवासात संतोष कदम यांनी अनेक आर्थिक अडचणी पाहिल्या, अनेक वेळा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या, पण गोसेवेचा व्रत त्यांनी कधी सोडला नाही. कारण ही गोशाळा आजही कोणत्या सरकारी अनुदानावर नाही, ती उभी आहे फक्त समाजाच्या श्रद्धेवर. गोमातेपासून मिळणाऱ्या शेणखतातून सुमारे 20% खर्च भागतो, पण उरलेली सेवा आजही आपल्यासारख्या सर्वांच्या सहभागातूनच चालते. इथे येताना एक वेगळं समाधान मिळतं, कारण इथे आहे स्वामी समर्थांचा अतिशय प्रसन्न करणारा दरबार. अशा ठिकाणी येताना अनेक लोक एक गोष्ट आवर्जून करतात. आई वडिलांच्या पुण्यस्मरणासाठी, कुटुंबातील कुणाच्या वाढदिवशी, लग्नाचा वाढदिवस किंवा एखाद्या विशेष दिवशी किंवा फक्त गोमातेच्या सेवेसाठी इथे केलेली छोटीशी सेवा मनाला खूप मोठं समाधान देते. कारण इथे दिलेली प्रत्येक मदत एका गोमातेच्या पोटात अन्न बनते, औषधात रूपांतरित होते आणि या पवित्र सेवेचा भाग बनते. जर तुमचं मन इथे ओढलं गेलं, जर गोमातेची सेवा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि दत्त परंपरेचा हा वारसा तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेला, तर कदाचित ही गोशाळा आणि हा संकल्प तुमचाच वाटेल.